हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ दे आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करून आजच्या नवीन व्लॉगला सुरुवात करूया। तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की ॲक्च्युली आज व्हिडिओ येणारच नव्हता, कारण थोडेसे इश्यूज आहेत जे की कधीतरी डिक्लेअर्स करेल मी। हेल्थ इश्यू वगैरे आहेत सुरू आणि माझ्याकडे तसंही शूट केलेलं मटेरियलसुद्धा नव्हतं, पण अचानक बघता बघता आज हा व्हिडिओ भेटला। जेव्हा माझं सगळं ड्राफ्ट क्लिनिंग वगैरे सुरू होतं तेव्हा हा व्हिडिओ मला सापडला, तर म्हटलं की ह्याच्यावरती थोडंसं बोलावं आणि आजचा जो दिवस आहे आजच्या दिवसाशी थोडासा मिळता जुळता असं ह्याच्यामध्ये मला हे वाटलं आणि थोडंसं शेअर करावं असं वाटलं, म्हणून म्हटलं की तेच तुमच्यासोबत शेअर करावं। तर हा व्हिडिओ शेअर करण्यामागचं कारण असं की तुम्हाला आता हा व्हिडिओ पाहताना दिसतच असेल की हा व्हिडिओ आहे जो किचनमध्ये शूट झालेला आहे आणि हा संडेचा ब्लॉग म्हणजे संडेचा व्हिडिओ आहे। क्लिप अशीच मी शूट केली होती, तर मी ती काय विचार करून शूट केलेली ते मला माहीत नाही, पण जेव्हा आज मी ड्राफ्ट क्लिनिंग केलं आणि आज माझ्याकडे काहीच मटेरियल नव्हतं तेव्हा असं आधी विचार केला होता की पोस्ट टाकू की आज व्हिडिओ येणार नाही, थोडेसे हेल्थ इश्यूज आहेत म्हणून। पण जेव्हा हा व्हिडिओ पाहिला त्यावेळेस म्हटलं की ह्याच्यावरती आपण थोडंसं काहीतरी हे करू शकतो एडिटिंगमधून, कारण व्हिडिओज तसा खूप सुंदर वाटला। आणि आज आहे आषाढी एकादशी, तर सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। ॲक्च्युली तुम्ही म्हणाल आषाढी एकादशी आहे आणि इकडे नॉनव्हेज बनते, तर थोडंसं स्किप करा, कारण हा जो व्हिडिओ आहे तो ड्राफ्टमधला आहे आणि हा रविवारचा व्हिडिओ आहे आणि त्या दिवशी मी नॉनव्हेज बनवलं होतं आणि अचानक ही क्लिप जी आहे ती मला वाटते की माझ्याकडून शेअर करायची राहून गेली होती, कदाचित आजच्याच व्हिडिओसाठी राहून गेली असेल। तर इथे मी बनवत आहे किचनमध्ये भाकरी बनवायचं चाललं आहे माझं आणि सोबतच मिस्टर करतायत भाजीची म्हणजे त्यांची तयारी, म्हणजे ते फ्राय करतायत मच्छी फ्राय आणि हे दोघेजण सोबत आम्ही हा बऱ्याच दिवसातून असा जो क्षण होता तो मी म्हणू शकता तुम्ही कॅमेरामध्ये कैद केला होता की सोबत किचनमध्ये काम करताना। तर मला असं वाटतं की जसं विठ्ठल रखुमाई एकमेकांसाठी युगेनयुगे सोबत आहे ते एकमेकांसोबत, तसंच आजचा जो दिवस आहे आषाढी एकादशीचा, तर याच्यातून आपण काहीतरी घेतलं सुद्धा पाहिजे। आपण आषाढी साजरी करतो, भक्तिमय वातावरण असतं घरात, आपण पूजापाठ जे काही असेल ते करतो, विठ्ठल रखुमाईची यथासांग पूजा करतो, त्यानंतर त्यांना आशीर्वाद मागतो, सगळं करतो। पण मला असं वाटतं की त्यांच्या ज्या जोडीची जी आपण एवढी गोडी गातो किंवा गाणी गातो आणि एवढा महिमा म्हणतो, तर त्याच्यातून आपण त्यांच्यापासून काहीतरी गोष्ट घेतली पाहिजे। तर ती कोणती, तर कपल्ससाठी ह्याचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे जोडीसाठी, कारण तर हेच की आता बघा आम्ही दोघेही सोबत किचनमध्ये काम करतो तर पाहायला किती छान वाटतंय। तर आता बरेच जणांना वाटेल की काय म्हणजे ज्यांना पटत नाही ते, पण ॲक्च्युली हे काही नेहमी होत नाही। जेव्हा त्यांची आवड असते, त्यांना आवडतं की हां चला आज मी काहीतरी करतो, तेव्हा ते करतात, डेलीच करतात असं नाही, पण करतात, असं नाही की करतच नाही। आणि दुसरी गोष्ट, कधी माझं हेल्थ काही प्रॉब्लेम असेल किंवा काही तब्येत बरी नसेल तेव्हासुद्धा करतात आणि कधी कधी सगळं व्यवस्थित असेल पण त्यांना जर आवड असेल म्हणजे इच्छा झाली असेल तर ते करतात त्यांचं ते। पण ह्याच्यातून मला एकच सांगायचं आहे की जेव्हा एक कपल असतं त्यांनी एकमेकांच्या ज्या काही चुका असतात किंवा समोरचा कुठे कमी पडतोय ते नोटीस करण्यापेक्षा त्याची कमतरता भरून काढली पाहिजे, कारण तो जिथे कमी पडतोय तिथे आपण उभं राहणं गरजेचं असतं असं मला वाटतं। तर जसं की विठ्ठल रखुमाईची जोडी जर तुम्ही घेतली तर बघा आज आषाढी आहे म्हणून मी त्याविषयी बोलते। तर त्यांचं कसं आहे की ते युगेनयुगे, आता जसं आपण म्हणतो की युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिस दिव्य शोभा, तर तेच की 28 युगे झाले ते दोघे एकत्र उभे आहेत विटेवरती, सोबत रखुमाई आणि विठोबा। तर
हे आणि आजकाल आपण म्हणतो ना की पती पत्नीचं नातं किंवा नवरा बायकोचं नातं हे विठ्ठल रखुमाईसारखं असावं. एकदा शब्द दिला की 28 युगे सोबत असावं किंवा युगेनयुगे सोबत असावं. तर तसंच पण आजकालच्या ज्या लाईफस्टाईल आहे, आजकालचं जे युग आहे याच्यामध्ये ना खरं तर बरेच गोष्टी घडतात. सेपरेशन, डिवोर्स आणि मतभेद ह्या गोष्टी खूप चाललेल्या आहेत. त्यामुळे कपल लाईफमध्ये आणि एकच रिलेशन कंटिन्यू मेंटेन करणं आजकालच्या लाईफमध्ये म्हणजे दिसूनच येत नाही. बरेच ठिकाणी काही ना काही वादविवाद असो कपल्समध्ये आणि सेपरेशन असेल, डिवोर्स होत आहेत, सोडचिठ्ठी, घटस्फोट होत आहेत, आपण आजूबाजूला पाहतोय. तर हे सगळं कशामुळे? तर एकमेकांमध्ये असणारं मिसअंडरस्टँडिंग, एकमेकांना समजून न घेणे, तितका वेळ न देणे, यामुळे कदाचित घडत असेल. कारण आजकाल जे काही टेक्नॉलॉजीचं युग आलेलं आहे त्यामुळे जो तो सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतो. प्रत्येकजण जास्तीत जास्त वेळ फोनला देतो. आपल्या लाईफ पार्टनरशी थोडा वेळ बोलणं गरजेचं आहे. एकमेकांची मतं समजून घ्या, एकमेकांना वेळ द्या, एवढंच मी सांगेन. आणि आपण विठ्ठल रखुमाईकडनं जी गोष्ट घ्यायची ती मला हे सांगायचं की बघा, आता विठोबा जो आहे आपला जगाचा पोशिंदा आहे, जगाचा आपण त्याला विठू माऊली म्हणतो, आपल्या सगळ्या वारकऱ्यांचा मायबाप आहे. तर तो अख्खा जगाचा कारभार पाहतो. अख्ख्या जगाचा कारभार पाहताना तो सगळीकडे जातो, परंतु त्याच्या रखुमाईची जागा त्यांनी कधीच कोणाला दिली नाही. ती जागा कायम तिचीच राहिलेली आहे आणि तीच आहे त्या जागेवरती. आणि ह्या गोष्टीचा एक हे आहे की विश्वास आहे. पण रखुमाईला सुद्धा जरी ती कधी रुसली, रागावली, चिडली तरी ती त्याच्या पाठीशीच उभी आहे. तिने त्याची साथ नाही सोडलेली. जरी ती चिडलेली आहे, रागावली आहे त्याच्यावरती, तरी सुद्धा ती विठ्ठलाच्या जोडीला म्हणा किंवा त्याच्या पाठीशी खंबीरपणे युगेनयुगे उभी आहे. तर हेच नात्यामधलं बॉन्डिंग असलं पाहिजे, हे मला सांगायचं आहे. की हां, तुमच्या रिलेशनमध्ये, नात्यामध्ये, संसारामध्ये आपण संसार हाकताना, संसाराचा गाडा हाकताना बऱ्याच गोष्टी घडतात, मतभेद घडतात, काही वादविवाद होतात, पण त्यातून सुद्धा आपण बाहेर निघालं पाहिजे. एकमेकांची साथ नाही. आता आजकाल कसं आहे की थोडीशी आर्थिक चणचण जाणवली किंवा म्हणजे आता मी मुलींचं सांगते की आर्थिक चणचण असो किंवा आर्थिक बाजू कमकवत असेल किंवा काही गोष्टींना फेस करावं लागत असेल तर लगेच मुली हरतात. आणि म्हणजे सगळ्याच असं मी म्हणत नाही, काही अंशी हे घडतंय की मुलाच्या आर्थिक परिस्थितीमुळे सुद्धा घटस्फोट होतात की व्यवस्थित म्हणजे सगळं भागत नाही आहे, मुलीला बऱ्याच गोष्टी फेस कराव्या लागतात म्हणून. पण हे कितपत योग्य आहे? असेल त्या परिस्थितीत तुमच्या विठ्ठलाला तुमची साथ रखुमाईसारखी भेटणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आता इथे ही झाली मुलींची बाजू. आता मी सांगेन की आता बऱ्याचशा अशा ज्या आपल्या आजच्या युगातल्या, आपल्या सामान्य युगातल्या ज्या काही सामान्य महिला आहेत त्यासुद्धा अशा आहेत कितीतरी की कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या त्यांच्या विठ्ठलासोबत खमक्या आहेत आणि खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभ्या आहेत. आणि त्याचा पर्याय, त्याचं परिणाम किंवा त्याचं जे फळ आहे ते त्यांना नक्कीच मिळतं आणि त्यांना यश मिळतं, कारण एकमेकाच्या साथीनेच सगळं शक्य असतं. त्याचबरोबर आजकाल बऱ्याचशा गोष्टी घडतात की एखादी तिसरी व्यक्ती लाईफमध्ये आली की आपल्या म्हणजे आपल्या ज्या पर्सनल व्यक्ती किंवा आपल्यासाठी जी इम्पॉर्टंट असते त्या व्यक्तीची जागा दुसऱ्याला दिली जाते. तर हे कितपत योग्य आहे? आता आपला विठोबाच बघा, अख्ख्या जगाचा पोशिंदा आहे, जगभर तो भ्रमंती करतो. रखुमाई तिच्या जागेवरच उभी असते, पण तो सगळीकडे जाऊन जरी आला तरी त्याच्या रुक्मिणीची जागा त्याने कधीच कुणाला दिली नाही. तर असंच एकमेकांशी, म्हणजे मला असं म्हणायचं की नेहमी शरीराने सोबत असल्यापेक्षा मनाने सोबत असणं गरजेचं आहे. जरी तुम्ही काही काळ म्हणजे तुमच्यामध्ये लॉंग डिस्टन्स असेल किंवा काही, तरी तुमच्या मनामध्ये तुमच्या व्यक्तीची जी जागा आहे ती कधीच कुणी तिसऱ्या व्यक्तीने घेता कामा नये. आणि अखंड कोणतीही परिस्थिती आली तरी प्रत्येक विठ्ठलाने आपल्या रखुमाईचा हात अखंड धरून ठेवला पाहिजे आणि तिची जागा ही तिचीच आहे आणि तिलाच दिली पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक रखुमाईने विठ्ठलाच्या पाठी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, अगदी आपल्या रखुमाई.
तर असो, किती जणांना ही गोष्ट पटली की नाही मला माहीत नाही, पण मला हे वाटलं, कारण आपण जे देवी देवता मानतो त्यांच्याकडून त्यांचे काही गुण पण घेणं गरजेचं आहे. कारण अलीकडे ना बरेच जण म्हणतात की खंडेरायाने 2-2 लग्न केली म्हटल्यानंतर म्हणजे मस्करीत म्हटलं जातं की खंडेरायाने 2-2 लग्न केली म्हणजे की आपण सुद्धा 2-2 लग्न केली पाहिजेत असं म्हटलं जातं. पण ह्या गोष्टीने ह्या वेळेने बघण्यापेक्षा काही गोष्टी दुसऱ्या वेळेने सुद्धा बघणं गरजेचं असतं. कारण प्रत्येक गोष्टीत माणूस आहे ना स्वतःचा फायदा बघत असतो, त्यामुळे तो देवाला सुद्धा नावं ठेवतो. माणूस माणसाला नावं ठेवतो, पण तो देवाला सुद्धा नावं ठेवतो. इतपत तो त्याची मजल पोहोचलेली आहे असं आपण म्हणू शकतो. कारण या वाक्यावरूनच तुम्हाला कळेल की खंडोबाने 2-2 बायका केल्या, मग माणसाने करायला काय हरकत आहे. तरी याच्यातून मला एकच सांगायचं की तो विषय बाजूला ठेवा. आज आषाढी आहे, त्यामुळे विठ्ठल रखुमाईसारखं युगेन युगे असो ते माहीत नाही आता आपल्याला, पण निदान या जन्मात तरी एकमेकांच्या सोबत अखंड राहा आणि असंच शेवटपर्यंत एकमेकांची साथ द्या. कितीही कठीण परिस्थिती आली तरी तुम्ही ज्या मैत्रिणी आहेत त्यांना मी सांगेल, तुमच्या विठ्ठलाच्या पाठी खंबीरपणे उभ्या राहा आणि प्रत्येक म्हणजे घरातल्या पुरुषाने सुद्धा तुमच्या रुक्मिणीचा आदर केला पाहिजे आणि तिला तिची जागा, तिची स्पेस नक्की दिली पाहिजे. तर असा होता एकंदर आजचा व्हिडिओ. जे काही माझ्या मनात होतं, जे मला वाटलं तुमच्याशी शेअर करावं, आपल्या ज्या काही संस्कृतीमध्ये किंवा आपल्या ज्या काही देवी देवता आहेत त्यांच्याकडून आपण काही घेण्यासारखे गुण आहेत, तर हे गुणसुद्धा आपण घेतले पाहिजेत असं मला वाटत होतं आजच्या याच्यामध्ये. त्यामुळे मी आज हा व्हिडिओ शेअर केला, नाही तर ही क्लिप मी ऑलमोस्ट डिलीटच करणार होते. पुन्हा एकदा शेवटी जाता जाता सांगेन की म्हणाल की आषाढीचा निमित्त व्हिडिओ शेअर करते आणि नॉनव्हेज चालू आहे. तर हा व्हिडिओ आहे संडेचा, पण आत्ता माझ्याकडे काही क्लिपही नव्हती आणि मला असा एकत्र हा व्हिडिओ ह्या विषयावर बोलायचं होतं, त्यामुळे हा दोघांचा एकत्र व्हिडिओ मी आज शेअर केला. तर कसा वाटला ते एकंदर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझे विचार कसे वाटले तुम्हाला, तुमचे अगदी वेगळे असू शकतात, ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने क्लिक करा. आणि असेच आम्ही सुद्धा आमच्यामध्ये सुद्धा कधी थोडंफार इकडे तिकडे होतं, पण अखंड एकमेकांची साथ ही नेहमी द्यायची हे ठरवलेलं असतं. तर असंच आमच्या घरात पण अशाच गोष्टी चालतात ज्या मी तुम्हाला सांगितल्या. एकमेकांना जेवढा होईल तेवढा आम्ही सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतो आमच्या परीने आणि एकमेकांची हेल्प करतो असं म्हणू शकता. आणि जे काही चाललं आहे त्याच्यामध्ये सर्वाईव्ह करण्याचा प्रयत्न करतो. तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. भेटू लवकरच.